सांगतो की हे एका प्रवासाला आम्ही गेलो होतो. आमचा कोकण दौरा होता आणि नेहमीप्रमाणे आम्ही गाडीतून प्रवास करतो. बागवे सर त्यामध्ये होते आणि बालकवितांचा विषय निघाला. एकनाथ, आम्ही तुझ्या कवितांच्याबद्दल बोलत होतो. पाडगावकरांची बालकविता, इंदाकरंदीकरांची बालकविता, याच्यावर सगळं डिस्कशन होत असताना बागवे सर बालकविता कशा पद्धतीने लिहायला पाहिजे आणि बालकविता लिहिताना नेमकं काय करायला पाहिजे याबद्दल बोलत होते. म्हणजे तो फायदा असतो त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा, जो फायदा आहे ना, ते तुम्हाला नकळत काही गोष्टी मिळत जातात. आणि ते सगळं माझा अभ्यास होत होता. म्हणजे त्या 8-10 दिवसामध्ये सतत अनेक गोष्टी मी ऐकत होतो आणि त्याच्यात माझा जो अभ्यास झाला. आणि एकेवेळी एक कविता लिहायला घेतली आणि ती अशी लिहित गेलो. आणि मग सरांच्याकडे मी गेलो आणि त्यांना ते दाखवलं. म्हटलं की जे आपण रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये तुम्ही मला जे सांगितलं आहे ते ह्याच्यामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. आणि मग ते वाचल्यानंतर म्हणाला, अरे क्या बात आहे, मला असं का नाही लिहिता येत. त्यांचं ते नेहमीच असतं. आणि मग मला कळलं की वा क्या बात आहे, तो सहजपणे यामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर मग व्यास क्रिएशन रामदास खरेला मी म्हटलं असं आहे. त्याने निलेशला सांगितलं. निलेश म्हणाला लगेचच आपण ते करूया. आणि हे अगदी महिनाभरात हे पुस्तक तयार करून आणि व्यास क्रिएशनने इथं केलेलं आहे. सर्वांना विनंती आहे की हे पुस्तक घेणार आहेत. बागवे सर बोलणार आहेतच. तर ही शाळेमध्ये गाव नावाची एक कविता आहे, ती तुम्हाला ऐकवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या कवितेमध्ये काय आहे. की गावामध्ये शाळा होती, शाळेमध्ये गाव. गावामध्ये शाळा होती, शाळेमध्ये गाव. सारे कसे एक होते, नव्हता दुजा भाव. आण्या बामणाच्या गुळपोळीवर गण्या गुरुवाची नजर. आण्या बामणाच्या गुळपोळीवर गण्या गुरुवाची नजर. मन्या मोऱ्याच्या डब्यात नुसतीच कोरडी भाकर. युवऱ्या पाटलाच्या भाकरीवर हिरव्या मिरच्यांचा गोळा. युवऱ्या पाटलाच्या भाकरीवर हिरव्या मिरच्यांचा गोळा. दिलप्या चोगल्याच्या झुणक्यावर सगळ्यांचाच डोळा. परटाच्या विष्णूचा फोडणीचा भात. परटाच्या विष्णूचा फोडणीचा भात. वर्गातल्या पोरी सुद्धा मिटक्या मारून खात. कधी उपाशी कधी तुपाशी सगळाच गोपाळकाला. कधी उपाशी कधी तुपाशी सगळाच गोपाळकाला. शाळेमध्ये गाव होते, गावामध्ये शाळा. शाळेमध्ये गाव होते. करता धरता जे आहेत